गव्हाची खीर आणि त्याच्यावर तूप किंवा गव्हाची खीर आणि त्याच्यावर दूध आणि तूप, मस्त कॉम्बिनेशन. नमस्कार, मी ज्योती पटवर्धन. वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल. आज आपण करतोय गव्हाची खीर. कर्नाटकात ज्याला हुग्गी असं म्हणतात. अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ. सणावाराला तर करू शकताच, नैवेद्याला वगैरे, पण एरवी खायला सुद्धा खूप छान आहे. तर साधारण ही गव्हाची खीर खपली गव्हाची करतात शक्यतो, कारण याचा कोंडा पण छान निघतो आणि हे गहू शिजतात पण छान आणि चवीला पण खूप छान लागतात. या खपली गव्हाला कुणी लाल गहू पण म्हणतं किंवा जोड गहू म्हणतं. तर खपली गहू अगदी नसतीलच तर अगदी नेहमीचे आपल्या वापरातले गहू सुद्धा तुम्ही खिरीसाठी वापरू शकता. त्याचा पण आपण सडून कोंडा काढून घ्यावा लागतो, खपली गव्हाचा आणि साध्या गव्हाचा सुद्धा. तर हा कोंडा किंवा हे गहू कसे सडायचे ते सुद्धा आपण बघणार आहोत. बाजारात असे सडलेले गहू सुद्धा विकत मिळतात खपली गव्हाचे तयार केलेले, पण काही वेळेला हे नीट सडले गेलेले नसतात. तर घरी आणून तुम्ही परत त्याचा कोंडा काढून किंवा सडून घेऊ शकता. ते कसे सडायचे ते पण आपण बघणार आहोत आणि खिरीची रेसिपी पण बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी नेहमीच्या आमटीच्या वाटीने 2.5 वाट्या खपली गहू किंवा ज्याला जोड गहू किंवा लाल गहू म्हणतात तो घेतलेला आहे. हा खपली गहू आता थोडासा ओलवून घ्यायचा आहे. हा गहू त्याला थोडंसं पाण्याचा हबका मारून, खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे, ओलं कच्चं करायचं नाही आहे, अगदी थोडं थोडं पाणी घालून गव्हाला चोळून घ्यायचं, ओलवून घ्यायचा गहू, ओलसर करून घ्यायचा. आणि आता पाण्याबरोबरच मी इथं थोडंसं या गव्हाला तेलसुद्धा लावणार आहे. साधारण 2 चमचे 2 टीस्पून तेल मी इथं लावते गव्हाला. तेल आणि पाणी असं गव्हाला चोळून चोळून लावलं की याचा कोंडा निघायला मदत होते, कोंडा व्यवस्थित निघतो याचा. आता हे सगळं कागदावर पसरून घेते मी. 5 ते 10 मिनटासाठी मी इथं कागदावर पसरले. तुम्ही सुती कपड्यावरसुद्धा पसरून ठेवू शकता. हे बघा, 5-10 मिनटानंतर हे असे थोडंसं ओलसरपणा कमी झाला आहे त्याचा. अगदी खूप सुकवायचे नाहीत, थोडे दमट राहू द्यायचे. मिक्सरच्या भांड्यात मी हे गहू घेतले. 2 बॅचमध्ये हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे. खूप बारीक करायचे नाहीत, अगदी 1-2 तुकडे होतील असे करायचे या गव्हाचे. 2-3 सेकंद फिरवून बंद करून परत चालू करून असं करून आपल्याला हे गहू मिक्सरला काढून घ्यायचे. आता सुपात किंवा ताटात घेऊन हे अगदी व्यवस्थित असे पाकडून घ्यायचे. सगळा याचा कोंडा आपण बाजूला करून घ्यायचा आहे. हे बघा, हे आता सडलेले गहू असे दिसत आहेत. आता हे सडलेले गहू ओलसर असल्यामुळं खूप जास्त टिकत नाहीत. जर तुम्हाला असे गहू सडून टिकवायचे असतील तर ते थोडेसे परतून घेतात, म्हणजे ते थोडेसे गरम करून घेतात. गरम करून गार केल्यानंतर त्याचा ओलसरपणा जाऊन ते जास्त दिवस टिकू शकतात. पण हे आयत्या वेळी सडूनसुद्धा घेऊ शकतो आपण. आदल्या दिवशी तुम्ही हे सडून घेऊन जर तुम्हाला रात्री ते भिजत टाकता आले तर सकाळी तुम्ही याची खीर करू शकता. म्हणजे साधारण 7-8 तास हे गहू भिजवून घ्यायचे. पण मला ते 3-4 तासातच खीर करायची होती, म्हणून ते मी गरम पाण्यात, अगदी कडकडीत गरम पाण्यात भिजत टाकलेत, म्हणजे आपल्याला लवकर खीर करता येईल. इथं मी 6 वाट्या पाणी अगदी कडकडीत गरम केलं आहे. यात आता हा सडून घेतलेला किंवा कांडून घेतलेला गहू यात घालून झाकून ठेवायचा. साधारण 3-4 तास हा भिजवून घेतलेला आहे. हा बघा, हा गहू असा दिसतोय. आता यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. इथं मी 3 चमचे चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ घेतली आहे, ती पण धुवून घेणार आहे. आणि 3 चमचे मी इथं तांदूळ घेतलेत, ते पण मी धुवून घेणार आहे. डाळ तांदूळ तुमच्या आवडीनुसार थोडेफार कमी जास्त करू शकता. आता याच्यात आपण आधीचं पाणी काढून टाकून नवीन 6 वाट्या पाणी कुकरमध्ये घातलेलं आहे. ही आता गहू कुकरमध्ये घेऊन त्यात 6 वाट्या पाणी आणि डाळ आणि तांदूळ धुवून घातलेत. आता शिजवून घ्यायचे. मी इथं 5 ते 6 शिट्ट्या करून हे गहू शिजवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता गहू अगदी छान शिजलेला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार शिट्ट्या कमी जास्त करून हे गहू छान शिजवून घेऊ शकता. आता हे अगदी हलकेसे मॅश करून घ्यायचेत, खूप जास्त गाळ करायचा नाही आहे, म्हणजे याचं टेक्स्चर छान राहतं. आता मी इथं 2 वाट्या ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं खवून 2 वाट्या घेतलेलं आहे. याचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. आणि मी 3.5 वाट्या गूळ घेतला आहे.
गुळाच्या गोडीवर पण अवलंबून आहे. तुम्ही गूळ तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. आता हे गॅसवर ठेवलेलं आहे पातेलं आणि हे आपण शिजवून घेतो आहे. हे थोडंसं मिक्स करूया व्यवस्थित आणि शिजवून घेऊया हे. आता याच्यात मी ड्रायफ्रूट्स घालते आहे. इथं मी काजूचे तुकडे, बेदाणे आणि हे खजूर घेतलेत मी, खजुराचे तुकडे करून, खजुराच्या बिया काढून तुकडे करून ते यात घालतो आहे आपण सगळं. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवे ते घालू शकता. इथं मी 1 वाटीभर पाणी पण याच्यात ॲड केलेलं आहे. आता याच्यात मी खायचा रंग ॲड करते आहे. खायचा रंग घातला मी. तुम्हाला नको असेल नाही घातलात तरी चालेल किंवा याऐवजी केशर घातलं तरी चालेल. आता जे गहू आपण शिजवून घेतलेले ते मी याच्यात ॲड करते आहे. खलबत्त्यात मी सुंठीचं कुडं घेतलं आहे छोटंसं किंवा सुंठीचा तुकडा घेतला आहे. जायफळ घेतलेला आहे, जायफळाचा तुकडा. 4-5 लवंग घेतलेत, त्या आता कुटून घेतो आहे आपण. त्याचबरोबर एका छोट्याशा कढईत मी पाव वाटी खसखस भाजून घेते आहे. खसखस व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि आपण जे मगाशी कुटून ठेवलेलं त्यात ही खसखस ॲड करायची आहे आणि ती हलकीशी अशी खरडून घ्यायची आहे. खसखशीची पावडर करायची नाही आहे, अशी थोडीशी ती दुखवून घेतली म्हणजे त्याचा स्वाद छान येतो. आता आपण जे गहू आपण जे ठेवलेले शिजायला त्याच्यात मी 3 वाट्या पाणी ॲड करते आहे. पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर आपण जे मसाला कुटून ठेवलेला होता तो पण याच्यात ॲड करतो आहे. तुम्हाला हवं तर मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. अजून तुम्हाला कमी वाटलं तर अजूनसुद्धा मसाला वाढवू शकता किंवा खीर शिजवल्यानंतरसुद्धा तुम्ही हा थोडासा अजून कुटून घालू शकता मसाला. हे आता छान व्यवस्थित ढवळून घेऊया एकदा. आता याच्यामध्ये मी वेलदोड्याची पूड ॲड करते आहे. तुमच्याकडे वेलदोड्याची पूड नसेल तर वेलदोड्याचे दाणे तुम्ही मसाला कुटला तेव्हाच कुटून घेऊ शकता. याच्यात मी आता अजून थोडासा खायचा रंग पाण्यात मिक्स करून घालते आहे. मला थोडासा कमी वाटला, नाहीतर मग गुळाचा जो रंग असतो तोच खीरीला येईल. थोडासा रंग घातल्यामुळं खीर खूप सुंदर दिसेल. आता ही छान व्यवस्थित आपण शिजवून घेऊया. या खिरीचं टेक्स्चर शिजवताना हे असं पाहिजे, कारण गार झाल्यानंतर खूप जास्त घट्ट होते ती. त्यामुळे ही इतपत अशी वाढण्यासारखी शिजायला पाहिजे, तेवढं पाणी पाहिजे त्यात. आपली ही आता मस्त अशी गव्हाची खीर तयार आहे. ओल्या खोबऱ्याबरोबरच तुम्हाला हवं असेल तर ओल्या खोबऱ्याचे जसे आपण चिवड्यात घालतो तसे काप काढूनसुद्धा तुम्ही यात घालू शकता. खोवलेलं खोबरं आणि काप किंवा नुसते ओल्या खोबऱ्याचे कापसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. वाढायच्या वेळी जर खीर खूप दाट वाटली तर तुम्ही त्यात थोडंसं गरम पाणी घालून ती सारखी करू शकता आणि एखादी उकळी काढून मग वाढू शकता. किंवा तुम्हाला हवं असेल, आवडत असेल तर जेवढी खीर वाढायची आहे तेवढी खीर दूध घालून सारखी करून मग वाढू शकता. नुसती तुपाबरोबर खा किंवा दूध तूप घालून खा, खूप छान लागते. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.